सन्मान. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महान योद्धे आणि कुशल राज्यकर्तेच नव्हते, तर ते एक स्त्रियांप्रती आदर बाळगणारे राजे होते. त्यांच्या राज्यात महिलांचा सुरक्षितता, सन्मान आणि न्याय मिळत असे. तलवारीच्या जोरावरच नव्हे, ते त्यांच्या उच्च विचारसरणीने देखील ओळखले जातात. महाराजांच्या काळात एक कठोर नियम घालून दिला होता की महिलांचं कुठल्याही प्रकारचं शोषण किंवा अपमान खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात हा नियम कडकपणे पाळला जात असे. महिलांच्या सुरक्षिततेमध्ये अनेक प्रकारच्या उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाराजांचे राज्य इतर राज्याच्या तुलनेत खूप विशेष आणि सुरक्षित मानले जात असे. दुपारच्या नवी काही खाल्लं नाही घ्या. नको आहे मला काही फोटोग्राफर अन्नावर राग काढायचा न ग. ह्या समजा तू उभं राहायचं तर अंगात ताकद न ग. 2 घास पोटात गेले म्हणजे बरं वाटलं. घ्या. मगाशी सगळे बोलत होते तेव्हा तू काय दिसली नाहीस, का नाही बोललीस? तवा बोलून खावं, तवा बोलून उपयोग नव्हता. खावं का तर मला. तुम्ही शांत झाल्यावर बोलायचं म्हणून नाही बोलले. होय ना, मग आता बोल. हे बघा, जे झालं ते काही चांगलं नाही झालं. जे झालं ते काही चांगलं नाही झालं. तुमच्या संगच नवं पुन्हा संग बी असं वाया नग. पण जे हाय ते हाय, जे हाय ते हाय. वर्षानुवर्ष समजा लोक सहन करत आले, पण ते समजा कुणी बदलायचं, त्याला कोण काय करणार. ठीक आहे. काय झालं आता माझ्या लक्षात आलं मला काय करायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही. इतके दिवस माझ्या लक्षात येत नव्हतं मला काय करायचं आहे, पण आता माझ्या लक्षात आलं. सावित्री, या समाजाचं कल्याण करणं सर्वात जास्त महत्वाचं. त्यासाठी या समाजातील लोकांना शिकवलं पाहिजे. चूक काय,
बरोबर काय हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. जसं मला समजलं तसं इतरांनाही समजलं पाहिजे. होय, हे समजा हे बरोबर आहे, पण हे समजून नाही तुमच्यासारखं जर कोणी वागले तर त्याला काय करणार, म्हणजे समजा बरोबर होईल. हे चुकीचं काय काय बरोबर काय लोकांनी समजलं तर चुकीची गोष्ट होणारच नाही. होय, पण त्याकरता काय करायला हवं? ए थांब थांब गौतम बुद्ध इकडे. ए गौतम बुद्ध आता जाऊ दे, तुझी मम्मी बोलली आता. हेच माझं ध्येय. आपल्या देशाला राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यापेक्षा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणं जास्त महत्वाचं. इथून पुढे तोच माझा मार्ग आणि तेच माझं ध्येय. आणखी एकदा विचार करा, त्या समजातून पुढं जे काय झालं आणखी यासाठी आपल्याला लोकांना शिकवावं लागेल आणि लोकांना समजावून सांगावं लागेल की तुम्ही सर्व आपापल्या मुलींना आपल्या बायकांना शिकवा आणि मुलींची शाळा काढायचं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी चालते. मनापासून ठरवलं ना किती पोरं हिंडले यार इकडं. हिंदू कोडबिल. हो ठीक, तू विचार कर सविता. आपल्या समाजामध्ये एका स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तिनं तिचं माहेर तुटतं. ती सासरी गेल्यानंतर जर का तिचा नवरा गेला तर तिला कुठे जावं हा खूप मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो. ती भावनिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या फार कोलमडून जाते. अशा परिस्थितीमध्ये जर का तिला कायद्याचा आधार मिळाला तर ती या सगळ्यातून सावरू शकते. म्हणजे नेमकं काय? म्हणजे विवाहित मुली आणि पत्नी यांना संपत्तीमध्ये अधिकार असलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये पुरुषाला जेव्हा वाटेल तेव्हा तो दुसरं लग्न करून टाकतो. परंतु त्याला जर का असं करायचं असेल तर हिंदू कोड बिलाप्रमाणे त्याला कायद्याचा आधार घ्यावा लागेल. रमताई आता जर का इथे असते ना तर त्यांना हे सगळं ऐकून फार खुश झाले असते. मला सांगते हे बिल जर का लोकांनी स्वीकारलं ना तर बायका स्वावलंबी होती, सक्षम होती. बहुजनावर अन्याय होईल,